नव्हतं. त्या म्हणजे कॉलेज चालू होतं त्यांचं. माझ्या लग्नाच्या नंतर 1 वर्षानंतर त्यांचं लग्न झालेलं आहे. माझं लग्न झालं त्यावेळेस MScला होत्या आणि त्यांनी मला ही शिकवलेली नवीन वेळ आणि नवीन घर म्हटलं की नवीन गोष्टी येतातच. आणि सुरुवातीला मला माझ्या सासूबाईंनी, माझ्या नंदांनी खूप समजावून घेतलं, खूप समजून सांगितलं. कारण की मला या भागातला किंवा माझं इकडं कोणी पाहुणं वगैरे कोणीही नव्हतं. माझं सगळं नातेवाईक नगर भागामध्ये आहे आणि मीच फक्त एकटी एवढी इकडे नाशिक जिल्ह्यात आहे. पण तरी त्यांनी मला सगळ्यांनी समजून घेतलं. तर मग अशा प्रकारे ही आहे माझी सासरची पुरणाची पोळी. सगळ्या गोष्टी येत होत्या. आईने अशी कोणतीच गोष्ट नव्हती की आईने ती शिकवलेली नव्हती किंवा ती येत नव्हती. दिवाळीचं, फराळाचं, उन्हाळ्याचं आपलं वाळवण वगैरे सगळ्या गोष्टी माझ्या आईने मला परफेक्टली शिकवलेल्या होत्या. पण शेवटी ज्याच्या त्याच्या घरातल्या खाण्यापिण्याचा वेगळा हे असतो. कारण की इकडे सगळ्यांना लाल मिरचीच्या भाज्या लागतात आणि माझ्या माहेरी मात्र हिरव्या मिरचीची भाजी खाल्ली जायची. तर मला शक्यतो लाल मिरचीची भाजी कधी करणं जमलंच नाही. तर इकडे आल्याच्या नंतर 1-2 वेळा मी करून बघितली. चुकली ती जराशी थोडीशी. यांनी बऱ्यापैकी बडबड वगैरे केलेली होती, पण घरातील बाकीची माणसं सगळी समजदार होती. नणंदबाई चांगल्या होत्या, त्याही एकदम मैत्रिणीसारख्याच होत्या माझ्याबरोबर त्या आणि आमचं बॉन्डिंग पण खूप छान आहे दोघींचं. म्हणजे दोघींचं म्हणण्यापेक्षा की मोठ्या नंदेचं पण आणि लहान्या नंदेचं पण आमच्या सगळ्यांसोबत आमचं बॉन्डिंग एकदम छान आहे. मग त्याच्यानंतर पोळ्या बिघडायच्या, काही हे व्हायचं तर त्यावेळेस त्या समजून घ्यायच्या. यांना सांगायच्या का अरे बाबा मी केलेलं आहे असं वगैरे तसं सांगायच्या त्या माझ्या बाबतीत. आणि मग यांच्या ओरड्यापासून मला त्या वाचवायच्या. एक्झॅक्टली असं म्हणण्यापेक्षा की यांचा ओरडा वाचून त्या मला वाचवायच्या. त्याच्यानंतर मग आता मी ही केली आहे, जी करते ही माझी माहेरची पुरणाची पोळी, जिला बोलतात की एका जाडाची पोळी, वाटीची पोळी बोलतात त्याला. आणि पोळी लाटताना मी एकवर्णीच पोळी लाटते. कारण की मी जास्त वेळा चपाती झालं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, चपाती झालं, पुरणाची पोळी झालं, मी जास्त वेळा पोळी उलटपालट मी पोळीला करत नाही. कारण की काय होतं की त्याने पोळी जास्त हे होऊन जाते. तर ही आहे माझी माहेरची पुरणाची पोळी. तर दोन्ही पण पोळ्या मस्त होतात, छान होतात. तर तुम्ही बघू शकता आणि पोळ्या पण माझ्या मस्त व्यवस्थित फुलतात. आणि काही गोष्टींना सामोरं जाताना, काही गोष्टी आयुष्यात घडताना, काही गोष्टींना शिकताना आयुष्यामध्ये बराचसा वेळ जातो, बराचसा स्पेस जातो. तर त्याकरता फक्त आपली माणसं समजदार असायला पाहिजे. आणि आहेत माझीही माणसं आहेत तशी, कारण की वेळेकाळेला ओरडतीलही आणि वेळेकाळेला समजूनही घेतील अशी माणसं आहेत. तर अशा प्रकारे मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवरती अजून तुम्हाला काय आवडू शकतं तर ते मला तुम्ही नक्की सांगू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चूक होत असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी सुधारण्याचा प्रयत्न करीन. तर ही माझी माहेरची पोळी आणि ही माझी सासरची पोळी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.